जय महाराष्ट्र मित्रांनो. आज ब्लॉग बनवायचं कारण आहे आम्ही चाललो उज्जैनला. अचानकच ठरवलं आहे आणि भरपूर जण होती, बसच होती, पण सगळी कॅन्सल होऊन आम्हीच निघालोय. बघा कोण कोण आहेत. आणि इकडे आमची नव्या पण आहेत बघा, हिरोईन आमची. कुठे चालले आपण? उज्जैन. इकडे भाऊ गाडी चालवतात आणि इकडे एक बिस्किट खातो. इकडे बघा आलाय तो मोबाईल मध्ये. डोलो आमचा हिरो बघ, सेलिब्रिटी बाबू. यो जाम भारी बोलताय, एक नंबर. कमी मोठा आहे हे बोगदा मी आल्या वाटत. अरे बाबा केवढी लाइटिंग आहे बघ बोगद्यामध्ये. यावेळी लाईट आवडली मॅच शेल कोणी इकडे. बोगदा जाम मोठा आहे. जाम मोठा आहे हो. तुला कसं आहे पैसे जास्त या ना कोणी घालवलं. हे बघ कसं काय प्रॉब्लेम झाला तर फोन पण सगळे भरपूर मोठा. एक व्हिडिओ जस्ट आपण थांबलोय सीएनजी भरायला आणि ते उसाचा रस होता, खूप छान बनवलेला त्यांनी. इकडे बघा जाम गर्दी वाटतं सीएनजी. बघा हे बघा इथे आमचे भाऊच भेटले, ते पण आलेत गपचूप आम्हाला माहित पण नाही. आता जस्ट पुढे गाडी भेटली तेव्हा आता दोन मुलं आमची यांच्या गाडीत पाठवणार आहे. आणि तिकडं तो बघा तो एक आहे. तेव्हा याचं लग्न करायचे, कुठे मुलगी असेल तर चांगली दाखवा. ही गाडी त्याचीच आहे, बंगला आहे. सीएनजी बरोबर टाकले नाही लाईन बघून सीएनजी ही 5वी वेळ आहे आमची सीएनजी भरायची. कंटाळा आला आणि गर्दी तर खूपच आहे इकडं सीएनजी ला. आम्ही जोडी टांगायला लावले गाडीमध्ये बाबूसाठी स्पेशल. आणि इकडचा मोसम एवढा भारी झालाय की आता बघा पाणी पण पडणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मस्त वातावरण तर भारी आहे नाही? तुला कसं वाटतं? हा वातावरण बघून कसं वाटतंय? काय बोलायची इच्छा आहे तुझ्याशी काय या वातावरणाविषयी? अरे नो कमेंट्स. तो बोलतो नो कमेंट्स. आणि मगाशी तो जाम बाता करत होता, मी असं करेन तसं करेन. मग आता काय झालं? आता आम्ही इथं नाश्ता करायला थांबले आहोत. थोडा मला वाटतं 100-125 लांब आहे. फक्त आम्ही 5 वाजता निघले आहोत. आता इथं नाश्ता बघा सगळी कात्रेगावची अजून पण माणसं आम्हाला भेटल्या. हे बघा हे तिथं बसल्या. हे बघा हे कसा नाश्ता अजून येला नाही का? अजून नाही, कचोरी होते बनते कचोरी. बघू कशी मना बी खायची कचोरी कशी लागते. कचोरी खायची. आणि आर्यन बघा इथं कॉफी पितं, थंडी कॉफी. आर्यन कशी वाटली? वैतागले आर्यन. हे बघा फुल पाणी इकडे पडतं. आपल्या इकडे जाम गरम होतं. एमपी मध्ये फुल पाऊस. बघा इकडं अजून पाणी फुल पाणी पडले. आणि आम्हाला पाणी पहिला पाणी कुठे भेटला तर इंदोर मध्ये भेटला. महाराष्ट्रात आमच्या इकडे तर नाही पडला, म्हणजे भिवंडीला नाही अजून पडला. बाकी बदलापूरला पडला असेल, डोंबिवलीला बी नाही पडला. पण आम्हाला डायरेक्ट एमपी ला भेटले तो पण फुल पाऊस. जस्ट आता 12 वाजले आणि 12 वाजता पोचतोय. आणि आता हॉटेलमध्ये जेवायला आलोय. पहिले रूममध्ये गेलो फ्रेश. आता जेवायला आलोय. तर इथे एवढी गर्दी बघून कसं जेवण भेटायचं ते विचार करतो. खूप गर्दी आहे.